नमस्कार मित्रांनो, माझं नाव करम पाटील. ब्लॉग बाय करण युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मिसळ पाव खाणार नाही ना वडापाव खाणार आहे. आज आपण काहीतरी वेगळं खाणार आहे. आज आपण खाणार इडली, डोसा, अप्पम आणि बरंच काही. हा ब्लॉग आपला आहे साऊथ इंडियन स्पेशल धमाका. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. आज आपण काय काय खातो त्या ब्लॉग मध्ये. आता आपण आले नंबीज कॅफे मध्ये. आता जस्ट हार्डली 1 मिनिट वॉकिंग डोंबिवली स्टेशनच्या इकडनं, डोंबिवली वेस्टला. इकडे आपण 2 डिश घेतल्यात. तट्टे इडली घेतलाय आणि रागी डोसा घेतलाय. तर आपण पहिले एक इडली ट्राय करूयात. इडली कशी आहे. ओ माय गॉड, इतकी सॉफ्ट आहे ना. आणि ना त्यांच्यावरती हवी ना इडलीवरती हवी ना तूप टाकलेलं. इतकी सॉफ्ट आहे इडली. हा फक्त नॉर्मल इडली खाऊन बघत कशी वाटते. इडली आहे ना सिरियसली मस्त आहे. तर या थट्टे इडली मध्ये आहे ना, इथे बघू शकतो आपण नारळाची चटणी, सांबार आणि लाल चटणी दिली. सांबार मध्ये ना बघा शेंगा दिल्यात. आणि मेन काय माहिती का, इडली आहे ना प्रेझेंटेशन एवढं मस्त आहे ना. केळीच्या पानावरती इडली ठेवली आहे आणि तूप वगैरे. इडली सॉफ्ट आहे, खायला पण मजा येते. आणि सांबार पण खूप टेस्टी आहे. जबरदस्त. चटणी बरोबर पण ट्राय करूया. मला तर असं वाटतं आपण सांबार सोबत पिऊयात. दुसरी डिश होती आपली रागी डोसा. हा आपण ट्राय करूयात. आपण साधा रागी डोसा घेतलाय. थोडा वेगळा. मी फर्स्ट टाइम ट्राय केलाय रागी डोसा. ना साधा डोसा खूप वेळा ट्राय केलाय, खूप खाल्ल्यात. म्हणजे साधा डोसा, मसाला डोसा, रागी डोसा. आणि सहज प्रत्येक ठिकाणी रागी डोसा मिळत पण नाही. ते विचार केला इकडे थोडं वेगळं काय तर खाऊयात. मस्त. सांबार चमच्याने पिण्याऐवजी डायरेक्ट मस्त होते. रागी डोसा ना, रागी डोसा माप आहे माप. काय टेस्ट आहे यार याची. आणि ना मला कमीत कमी इथे 10 मिनिटं झाली आता. हा बघा ना, आवाज येईल तुम्हाला आला तर. क्रंच अजून पण कशाचा तसाच आहे. एक नंबर. जबरदस्त जबरदस्त. हा डोसा माझा इकडचा फेवरेट डोसा झाला आता. तट्टे इडली आणि रागी डोसा अफलातून डिश आहेत. मी खाल्ले, मला तर खूप आवडलंय. तुम्ही खा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि इकडे नक्की या पण तुम्ही आणि ट्राय करा. तुम्ही इकडे या, त्या दोन्ही डिश ट्राय करा. मेन्यू खूप मोठा आहे. शिरा वगैरे खूप काय काय इथे. इकडे आल्यावर तुमचं डोकं चक्कर येईल इतके यांच्याकडे वाईड व्हरायटीज आहेत. तुम्ही या, वेगवेगळे डिशेस ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही इकडे आले तर कोणती डिश तुम्ही ट्राय केली आणि तुम्हाला कोणती डिश आवडली. डोंबिवली वेस्ट मध्ये दोनदे शाळेच्या एक्झॅक्टली बाजूला आहे आपण. तिकडे आपण काय केलं, या स्पॉटवरती ना आपण इडली घेतली. इडली आहे आणि त्यांची चटणी आणि रेड चटणी आहे. नारळाची चटणी आणि रेड चटणी आहे. हा स्पॉट आहे ना, म्हणजे त्यांनी, मी या स्कूलमध्ये होतो दोनदे शाळेमध्ये. त्यांचे वडील आहेत ना डोंबिवली स्टेशनला पहिले सायकलवरती इडली विकायचे. तर हा स्पॉट माझ्या खूप हृदयाच्या जास्त जवळचा आहे. त्यांची आपण इडली आणि चटणी ट्राय करूयात. एक नंबर. तुम्ही ना, मी सांगण्यापेक्षा ना पाठीमागची ती गर्दी बघू शकता. उगाच या स्पॉटवरती एवढी गर्दी नाही. यांची बिकॉज ऑफ रेड चटणीमुळे ना ही इडली एवढी टेस्टी लागते ना, जबरदस्त. तुम्ही फक्त वारंवार इकडे आले ना, फक्त रेड चटणी घेतच राहाल त्यांची.
बेस्ट साऊथ इंडियन फूड साठी ना बेस्ट इडली. जबरदस्त. मी थोडीशी अजून एक रेड चटणी देतो. अन्ना लाल चटणी ना बस. इकडे ना फक्त इडलीच नाही, मेंदू वडा आहे, डाळ वडा आहे. ती इडली खूप जास्त आवडते म्हणून मी ती इडली घेतली. तुम्ही इकडे आले ना मेंदू वडा पण ट्राय करा आणि डाळ वडा सुद्धा ट्राय करा आणि त्याच्यावर नक्की ही रेड चटणी ट्राय करा. एकदम टेस्टी, एकदम टेस्टी. आपण काय करूया आता, ही इडली पटापट संपूयात, नेक्स्ट स्टॉप वरती जाऊयात, तिकडे पुढे व्हिडिओ शूट करूयात. आता आपण श्री गणेश कोल्ड्रिंक अप्पम सेंटर इकडनं एक अप्पम घेतलाय, साधा अप्पम घेतोय. बिकॉज काय माहितीये का, आपण इथे खूप वर्षापासून खातोय, आपल्याला माहिती आहे ते साधा अप्पमची टेस्ट सगळ्यात छान आहे. ते मसाला अप्पम वगैरे ते एकदम म्हणजे ठीक आहे, ओके ओके लागतात. साधा अप्पमची टेस्ट ना खूप छान लागते. खूप वर्षापासून मी खातोय. आणि हा तिची जी चटणी आहे ना, ग्रीन चटणी एक नंबर आहे. आता काय आलंय, आपण ना घेऊन थोडा टाइम झाला त्याच्यामुळे हा थोडा कसा नरम पडलाय साईडला. हा एकदम कुरकुरीत असतो. याची जी टेस्ट आहे ना जबरदस्त टेस्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता एका टायमाला आहेत ना यांचे ते 5 शेगड्या लावल्यात. त्या 5 ठिकाणी अप्पम बनवले जातात. दिवसाला हे कमीत कमी 1000 अप्पम विकतात. याच्यावरून तुम्ही बघू शकता की हा अप्पम किती सेल होतोय आणि हा अप्पम किती बेस्ट अप्पम आहे. हा अप्पम सेंटर आहे ना स्टेशन पासून डोंबिवलीला म्हणजे फक्त हार्डली 5 ते 10 मिनिटं अंतरावरती, 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती. तुम्ही इकडे या, हा अप्पम नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. मला तर आवडतोच, तुम्हालाही आवडेल. हा नक्की ट्राय करा तुम्ही. आता आपण आलो डोंबिवलीमध्ये प्रसाद स्नॅक्स बार इकडे. इकडे आपण काय घेतलंय, मसाला डोसा घेतलाय. तर आपण हा मसाला डोसा तर खाऊन बघूयात. आपण साईडने नाही खाणार, आपण मिडलनीच ट्राय करणार आहे. तुम्ही बघू शकता केवढा कुरकुरीत आहे हा. आणि यांचं स्पेशल काय माहितीये का, हे जे घी वापरतात ते प्युअर घी वापरतात. एवढा डोसा कुरकुरीत झाला ना, मसाला डोसा खायला फुल मजा येते आहे ना. त्यांच्या सांबारची टेस्ट आहे ना इतकी छान आहे, असं वाटतं सांबारच पार्सल घेऊन जावा. जबरदस्त सांबार आहे. डोसा फक्त साईडला कुरकुरीत नाही, मिडलला पण तेवढाच कुरकुरीत आहे. आणि त्यांची भाजी, मसाला डोस्याची भाजी जबरदस्त टेस्ट आहे. आपण काय करूयात, थोडी चटणी बरोबर पण खाऊन बघूयात कसं लागतंय. खूप टायमानंतर मसाला डोसा खाते मी. बरंच वर्ष झालं असेल मसाला डोसा खाला नाही. जबरदस्त यार. मला फक्त वाटलं की सांबार चांगला असेल, चटणीची टेस्ट पण जबरदस्त आहे. मी घी बघू शकताय, पुन्हा हाता लागलाय माझ्या. मला माईक मध्ये पण आहे ना क्रंचचा आवाज येत असेल, एवढा क्रंची आहे, मस्त आहे. मी ना साधा डोसा ऑर्डर करणार होतो, नंतर विचार केला मसाला डोसा ऑर्डर करतो. मसाला डोसा ऑर्डर केला, त्याच्यामध्ये त्यांनी जे घी टाकलंय प्युअर घी, मसाला आपला हा, सांबार, चटणी, हे तिघांचं ते कॉम्बिनेशन खाल्लं ना, त्याची मसाला डोशाची टेस्ट आहे ना एवढी इनहॅन्स होते, जबरदस्त लागते ना, खायला खूप मजा येते.
तुम्ही इकडे या आणि ना मी सांगेन मला मसाला डोसा ट्राय करा. दुसरंही करू शकता, खूप ऑप्शन आहेत, पण तुम्ही मसाला डोसा ट्राय करा कारण का मला खूप आवडला आहे. मला आवडलं म्हणजे तुम्हाला नक्की आवडलंच पाहिजे. आपण अन्नपूर्णा स्नॅक्स कॉर्नर डोंबिवली वेस्ट एव्हरेस्ट शॉपिंग सेंटरमध्ये रात्रीचे तुम्ही बघू शकता 9:30 वाजल्यात आणि ना त्यांना आपण स्पेशली कॉल केलेला की आमच्यासाठी मेंदू वडा आणि डाळ वडा ठेवा. सांबार त्यांना संपलं, चटणी आहे. आपण ट्राय करूयात की हा आता कसा लागतोय. मी नेहमी खातो, मला माहिती आहे टेस्ट चांगलीच आहे, पण आता काय करणार, बोलावंच लागेल. खरं सांगू ना, मेंदू वडा पूर्ण थंडे झाल्यात. चटणी आहे ना अजूनही चांगली झाली. रात्री 9:30 वाजल्यात, अजूनही चटणी चांगली वाटते. मेंदू वडा पूर्ण थंडे झाल्यात, चटणी थंडी आहे, बट ना तरी टेस्ट आहे ना चटणीला आणि मेंदू वड्याला चांगलीच लागते. बिकॉज या टायमामध्ये आपण अजून एक्सपेक्टेशन तरी किती ठेवणार. 9:30 वाजल्याशिवाय 9:30 वाजल्यात त्याने आपल्यासाठी इतके मेंदू वडे साईडला काढून ठेवलेले. आपण ना डाळ वडा ट्राय करूयात. हे ना थोडं गरम असताना सगळं मला जबरदस्त मजा दिसते. तर काय करणार, आपल्याला थोडं लेट झालं आहे त्यामुळे ॲडजस्ट करावं लागतं. डाळ मला मस्त तिखट आहे. आता माझी जीभ आहे ना आता झोंबायला लागले. खाल्या काय वाटलं नव्हतं पहिले, आता जीभ झोंबते आणि जबरदस्त लागते. हा तिखट लागायला लागला आता. सही आहे, थंड झालंय तरी टेस्ट चांगली आहे. गरम असला तर काय मजा आली तुम्ही विचार करा, जबरदस्त आहे. तुम्ही इकडे ना मॉर्निंगला या 8 ते 11 मध्ये. इथे ना पायनॅपल शिरा आणि उपमा भेटतो. पायनॅपल शिराची टेस्ट आहे ना जबरदस्त टेस्ट आहे, जबरदस्त म्हणजे तुम्ही सांगू पण शकत नाही एवढी छान टेस्ट आहे. तुम्ही इथे ना तुम्ही पायनॅपल शिरा ट्राय करा 8 ते 11 मध्ये. मी मॉर्निंगला नेहमी नाश्ता करायला येतो ना, कधी म्हणजे मला इच्छा होती इकडे नाश्ता करायची, त्या टायमाला मी इकडे पायनॅपल शिरा खातो. उपमाही चांगला आहे, बट मी सांगेन द बेस्ट पायनॅपल शिरा इकडे अवेलेबल आहे. फक्त एवढंच इकडे टायमिंग 8 ते 11 आहे त्याला, त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार नाही, संध्याकाळच्या टायमात तर मिळणार नाही. आज आपण साऊथ इंडियन स्पेशल धमाका ब्लॉग शूट केलेला होता. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे साऊथ इंडियन स्पेशल डिशेस ट्राय केलेले होते. अप्पम, मेंदू वडा, डोसा, इडली. तर हा ब्लॉग आपण आज एंड करूया. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही काय करा, हे ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्याला जास्त करून सपोर्ट मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्ही काय करा, हे जे स्पॉट्स आपण कव्हर केले ह्या स्पॉटवर जर तुम्ही कुठे नाश्ता केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कुठे शूट करायला बघायला आवडेल हेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण त्या स्पॉटवरती जाऊ, तो ब्लॉग तिथे जाऊन शूट करणार. हा ब्लॉग आता आपण एंड करूया. थँक्यू.